शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आणि विशेष रीतीनं या मायावाराच्या उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. तू हा सुंदर दिवस आज आम्हाला तुझी स्तुती करण्यासाठी दिलास, आराधना करण्यासाठी दिलास. तुझी दया आहे. आम्ही सर्वजण आज तुझी आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तुला विनंती करतो, आमची आराधना मान्य करून घे. या आराधनेच्या केंद्रस्थानी तू राहा आणि प्रभू, तुला मान महिमा गौरव देण्यासाठी आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना तू चालव. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. विशेष रीतीनं आमच्या सर्व मातांसाठी आणि मातांसमान भगिनींसाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. त्यांना तू आशीर्वादित केलेला आहेस, अजून आशीर्वादित कर अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. प्रभू, आजची उपासना तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या या विशेष उपासनेमध्ये सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही तुमच्यामुळे आशीर्वादित आहोत, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया, गीतं गाऊया. आज औंध पुणे येथून सिस्टर एलिझाबेथ गाडगे मायवाराचं एक सुंदर गीत गात आहेत. वामन सखाराम निर्मळकर आपल्या या रचनेत म्हणतात, तुझ्या पायी हा संसार भासे सौख्याचा सागर, स्वर्गी माझे देवघर, आई जगी तू माहेर. ऐकूया. धन्य धन्य मायवार, आई मानितो आभार. जगी तू माहेर, स्वर्गी माझे देवघर.
कैसे उपकार जीवी झाले ओझे पार धन्य धन्य माय वार आई मानितो आभार. हा मायवार सर्व मातांना आनंदाचा, सुखाचा आणि आशीर्वादाचा जाओ. आमेन. एलिझाबेथ ताई, हे सुंदर गीत सादर केलं, तुमचे मनपूर्वक आभार. उपासना संगीतामधून आणखीन एक गीत ऐकूया. आंटी कोतवाल हे गीत सादर करतायत, मरियेचं स्तुतिस्तोत्र. ऐकूया. पवित्र त्याचे नाम सदाचे किती धन्यता मज दिधली. देऊनी तयाला वागती त्याचे दया दाखवी पूर्ण बली. प्रभुला माझा जीव मानितो थोर देव धरणशीला. आत्मा माझा कृपावलाने त्याच्या अंतरी उल्हासतो. दासीनी अतिदीन परी प्रभू दैन्यावस्था अवलोकी. सर्व पिढ्या या उडती म्हणती धन्य धन्य मज या लोकी. पराक्रमी जो स्वयेतयाने आहा महत्कृती मज साठी. पवित्रता दाबिली धन्य हो माझा प्रभु हा जगजेठी. निज बाहूंची शक्तितयाने जगा कितीकला दाखविली. गर्विष्ठांची गर्व पूर्ण श्री हृदय त्याने बेहियली. ऐश्वर्याने प्रमत्त ऐशा राजा रंतची बनविजुनी. रंतालादी बनवे राजे ऐश्वर्य त्या देऊनी. श्रीमंता ते रिक्त कराने देत मागती लावणी. बुभुक्षिता परी सुंदर अन्ने संतोष वितो पूर्ण मनी. प्रभुने आपुले वचन स्मरोनी पूर्वज माझे संतोषविले. अब्राहम इस्राएला सहाय्य त्याने किती केले. पवित्र त्याचे नाम सदाचे किती धन्यता मज दिधली. देऊनी तयाला वागती त्याचे दया दाखवी पूर्ण बली. पवित्र त्याचे नाम सदाचे किती धन्यता मज दिधली. आंटी, सुंदर गीत सादर केलं, किती गोड गळा आहे तुमचा. तुमच्या गाण्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळाला. असेच आणखीन गीतं गा आणि प्रभूचा आशीर्वाद आम्हाला मिळू द्या. प्रियजन, आता वेळ झाली आहे शास्त्रवचन वाचण्याची. पुण्याहून निरेक निखिल थोरात प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतोय.
सर्वप्रथम मी परमेश्वराचा धन्यवाद करतो आणि रेव्हरंड संजय गायकवाड व पीटर गायकवाड सर यांचे आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. आज आपण 2 तिमोथी याचा पहिला अध्याय 1 ते 6 ही वचने वाचूया. प्रिय मुलगा तिमोथेय, याला ख्रिस्त येशूमधील जीवन विषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल याच्याकडून देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करीतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेक भावाने करीतो त्याचे मी आभार मानितो. तो विश्वास पाहिल्याने तुझी आजी लॉईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे. ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. आमेन. थँक्यू. निरेक, किती छान प्रभूचं वचन वाचलंस. तुझे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. चला आपण त्या सृष्टी समवेत प्रभूचं गुणगान करूया. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया आणि यावेळेस आपण उपासना संगीतामधील हे गीत गाऊया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. माझी खात्री आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत आहे. हे गाणं आपण गाऊया आणि हे गाणं गात असताना आपलं दान आपण परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण आपलं दान पाठवू इच्छिता तर आमचा गुगल पे नंबर शेवटी दिलेला आहे. आपण त्या नंबरवर आपलं दान पाठवू शकता. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता आम्ही. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. दूत सर्व गाती पवित्र पवित्र. दूत सर्व गाती पवित्र पवित्र. नित्यची पवित्र वंदिते ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. पवित्रच कृत्ये सर्व त्यांची होती. पवित्रच कृत्ये सर्व त्यांची होती. मानव जगती निर्मित तैसे. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. शुद्धता आम्हाला द्यावी देवा.
सर्व गाती पवित्र प्रभूला. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी. म्हणून सुजशी मागतो हे सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता आम्ही सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आज तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्याशी बोलण्यासाठी सुंदर वेळ, सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. प्रभू, तू आजपर्यंत आमचा सांभाळ केलास, आमच्या सर्व गरजा पुरवल्यास, आमची काळजी घेतलीस. त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला जे काही दिलेलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्पाचं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचं तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, अनुग्रह, प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी, तुझे अनेक आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवावेत, यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनावर मनन करत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझी दासी, आमची बहीण डॉक्टर रश्मी त्रिभुवन, तुझं वचन आमच्याकडे आणत असताना प्रभू, आमच्या अंतकरणाची तू तयारी कर. आम्ही तुझ्या वचनाचा स्वीकार करावा, त्यावर मनन करावं, त्याचं आज्ञापालन आम्ही करावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्ही तुझ्यावर अधिक प्रेम करावं, तुझ्या मार्गामध्ये चालावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. शालोम. कसे आहात आपण सर्व? तुम्हाला या ठिकाणी जे बॅकग्राऊंड दिसत आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी एका निसर्गरम्य ठिकाणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लभाळा नावाचं एक ठिकाण आहे. कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर जेम्स या मिनिस्ट्रीचं हे ट्रेनिंग सेंटर आहे आणि या ठिकाणी त्यांचा डिसायपलशिप ट्रेनिंग प्रोग्राम होता, ज्याचं ग्रॅज्युएशन होतं. त्यासाठी मला त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं आणि प्रभूच्या वचनाची सेवा मला या तरुणांमध्ये करता आली. 36 तरुण मुलं मुली, त्यापैकी अनेक किशोरवयीन आहेत. त्यांच्याशी देवाच्या वचनातून मला बोलता आलं. अतिशय सुंदर ही मुलं आहेत. 4 जणांनी त्यांच्या साक्षी दिल्या आणि त्यापैकी काही अतिशय भयंकर अशा परिस्थितीतून बाहेर आलेले आहेत. एका मुलीने अशी साक्ष दिली की तिच्या आईवडिलांना ती नको होती आणि तिच्या आईनं गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती वाचली. तिच्या आईवडिलांनी नेहमीच तिचा तिरस्कार केला. ती मोठी झाली त्यावेळेससुद्धा तिच्या वडिलांनी एक दिवस तिला मारण्याचा प्रयत्न केला. या सर्व परिस्थितीमधून ती वाचली आणि मग तिला प्रभूची ओळख झाली. प्रभूनं तिचं जीवन बदलून टाकलं आणि या कॅम्पमध्ये प्रभूने तिला खूप आशीर्वाद दिला. अतिशय आनंदी ती सुंदर डान्स करत होती, गात होती. प्रभूनं खरोखर तिचं जीवन बदलून टाकलं आहे. मला खूप आनंद झाला जेव्हा मी या मुलांच्या साक्षी ऐकल्या. पहा, प्रभू किती अद्भुत कार्य अनेक तरुणांच्या जीवनामध्ये करत आहे आणि त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. लव्हाळा या ठिकाणी जेम्स मिनिस्ट्रीचं जे ट्रेनिंग सेंटर आहे, अतिशय सुंदर ही जागा आहे. आपल्या चर्चतर्फे, आपल्या संस्थेतर्फे
कौटुंबिक सहलीसाठी आपण जरूर या ठिकाणी यावं. सर्व प्रकारची व्यवस्था आहे. उत्तम राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, ॲम्फी थिएटर आहे, क्लासरूम आहेत. अतिशय सुंदर जागा आहे. आणि या ठिकाणचे जे संचालक आहेत, डायरेक्टर जे आहेत, पास्टर मेघनाथ पवार, जे आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये आहेत ग्रुपमध्ये, आणि त्यांनी परवा साक्ष दिली की मला जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस मी भक्ती पाहतो आणि जगामध्ये सर्वात सुंदर अशी ही मराठी भक्ती आहे अशी साक्ष त्यांनी दिली आणि मला खूप आनंद वाटला. विशेषतः पीटरविषयी त्यांनी सांगितलं की ते इतके उत्तम रीतीनं या सर्व भक्तीचं संचलन करतात, एडिटिंग करतात आणि आपल्या भक्तीचा संपूर्ण व्हिडिओचा जो दर्जा आहे तो अतिशय उच्च आपण राखलेला आहे. त्याबद्दल त्यांनी फार सुंदर उद्गार काढले. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो आणि पीटरबद्दलसुद्धा आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे हा माझा विश्वास आहे. स्वरित मस्केनं आपल्यासाठी मराठीमध्ये शास्त्रवाचन केलं आणि इंग्रजीमध्ये ब्रदर सतीश साळवे यांनी शास्त्रवाचन केलं. त्या दोघांचाही मी आभारी आहे आणि या सर्वांनी यामध्ये भाग घेतला त्या सर्वांचा मी आभारी आहे. आजचा रविवार आपण मातृदिन म्हणून सेलिब्रेट करत आहोत, साजरा करत आहोत. संपूर्ण जगामध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे, मातृदिन, मायवार म्हणून साजरा होतो आणि आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये सुद्धा आपण मातृदिन, पितृदिन, फादर्स डे, मदर्स डे सेलिब्रेट करत असतो. तर आज या मातृदिनानिमित्त आपल्या सर्व मातांना, आपल्या घरामध्ये असलेल्या, आपल्या ग्रुपमधील, आपल्या चर्चमधील सर्व मातांना हा मायवार अतिशय सुखाचा, आनंदाचा, शांतीचा, समाधानाचा जावो. परमेश्वरानं तुम्हाला उत्तम आरोग्य द्यावं, तुमची काळजी घ्यावी, तुमच्या सर्व गरजा पुरवाव्या, तुम्हाला शांती आणि आनंद द्यावा, ही माझी आज सर्व मातांसाठी प्रार्थना आहे. ज्या माता आमच्यामध्ये नाही आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा आपण देवाला धन्यवाद देऊया. त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले, आपलं जे प्रेम आमच्यासाठी प्रगट केलं, आमच्यासाठी किती त्याग केला, कष्ट घेतले, त्याची आठवण करून आपल्या मातेबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. अर्थात मातेचा सन्मान करण्यासाठी आपल्याला वर्षातून एकच दिवस वाट पाहायची गरज नाही, नाही का? दररोज आपल्याला मातेचा सन्मान करायला पाहिजे आणि हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. मला असं वाटतं आम्ही सर्वच हे कबूल करू की आम्ही यामध्ये फार कमी पडलो आहोत, आम्ही चुकलो आहोत. आमची आई आमच्यामधून गेल्यानंतर मग तिच्या सगळ्या चांगल्या गोष्टी आम्हाला आठवतात. जोपर्यंत ती आहे आमच्याबरोबर त्यावेळेला तिची किंमत आम्हाला नसते. परंतु जर आमची आई आमच्याबरोबर आहे तर तिची किंमत आपण करायला पाहिजे, तिचा सन्मान आपण करायला पाहिजे, तिची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आज अशी परिस्थिती निर्माण झाली की अनेकदा मातांना, अनेक घरामध्ये वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जातं आणि बऱ्याचदा त्यामध्ये इच्छा नसतानासुद्धा नाईलाजानं काही जणांना करावं लागतं. परंतु शक्य असेल तेव्हा आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेणं हे किती चांगलं आहे, नाही का? त्यांचं तारुण्य, त्यांचं जीवन त्यांनी आपल्यासाठी खर्च केलं आणि त्यांच्या वृद्धापकाळामध्ये आम्हीसुद्धा त्यांना साथ द्यायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांच्या गरजा पुरवायला पाहिजेत. त्यांना आनंद, शांती, सुख, समाधान कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आणि म्हणून या मातृदिनाच्या दिवशी, मदर्स डेच्या दिवशी आपण पुन्हा एकदा स्वतःचं समर्पण करूया आपल्या मातेसंबंधी. तिच्यासाठी आम्हाला काय करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आजच्या या मदर्स डेच्या निमित्तानं आपल्यासाठी डॉक्टर रश्मी त्रिभुवन, ज्या दुबईमध्ये असतात, त्यांनी देवाचं वचन आपल्याकडे आणलं आहे. त्यांची ओळख मी यापूर्वी पुष्कळदा करून दिलेली आहे, त्यामुळे पुन्हा त्यामध्ये मी वेळ घालवणार नाही. परंतु त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत, फार मोठ्या पदावर दुबईमध्ये त्या काम करतात, संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात कामानिमित्त. पण त्या आपल्यासाठी वेळ काढतात आणि देवाचं वचन आपल्यासाठी आणतात. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या आजच्या भक्तीमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा मातृदिनाच्या सर्व मातांना, बहिणींना आणि मातेसमान असणाऱ्या सर्व महिलांना मातृदिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. देवबाप
आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. दुबईहून डॉक्टर रश्मी त्रिभुवन प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. मायवाराचा विशेष संदेश. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानत आहोत की हा आजचा दिवस, ही आजची पवित्र रविवार तुमच्या आयुष्यात दाखवली. तू आमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर करून तुझ्या पवित्र जनांमध्ये तुझ्या पवित्र वचन ऐकण्याची संधी आम्हाला दिलीस म्हणून तुझे आभार मानते. हे बाप्पा, आजचं जे वचन येणार आहे त्याला तू आशीर्वादित कर. तुझ्या वचनाची उकल व फोड करत असताना आम्हाला तुझं समजणारं मन व बुद्धी दे देवा. आणि हे ऐकणाऱ्याला प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. प्रथमतः देवबापाचे आभार व गायकवाड सर व मंडळीचे आभार की मला पुन्हा एकदा वचन सांगण्याची संधी दिली. वचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मंडळीतील व हे वचन ऐकणाऱ्या सर्व मातांना मायवाराच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण शास्त्रभाग वाचला आणि तो म्हणजे तिमोथेला लिहिलेले दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय 1 ते 6 ही वचन. आजच्या मननासाठी आपण 5व्या वचनाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि ते वचन असं आहे की पाऊल हा त्याच्या पत्रात लिहितो तिमोथेविषयी, तुझ्यातील निष्कपट विश्वास प्रथम तुझ्या आजी लोईसमध्ये आणि तुझ्या आई युनिकेमध्ये होता आणि तो आज तुझ्यातही आहे याची मला खात्री आहे. या वचनामधून आपण 4 भाग करणार आहोत. एक आपण बघणार आहोत निष्कपट विश्वास म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण लोईसचा निष्कपट विश्वास बघणार आहोत, पुढे आपण युनिकेचा निष्कपट विश्वास बघणार आहोत आणि तोच विश्वास पाऊलाला तिमोथेमध्ये कसा दिसतो हे आपण पाहणार. आणि आई एक विश्वास, तिच्या विश्वासाद्वारे पिढ्या कसा घडविते हे आपण पाहूया. म्हणून आजच्या संदेशाचं शीर्षक आहे पिढ्या बदलणारा आईचा विश्वास. प्रिय मंडळी, पाऊल तिमोथेला जेव्हा लिहितो की तुझ्यातील निष्कपट विश्वास प्रथम तुझी आजी लोईस, मग तुझी आई युनिके आणि आता तुझ्यात आहे, ही ओळ फक्त कौतुक नाहीये किंवा ही ओळ एखाद्या व्यक्तीबद्दल प्रस्तावना नाहीये, ही एक आध्यात्मिक वारसाची घोषणा आहे. याचा अर्थ तिमोथेचा विश्वास हा अचानक निर्माण झाला नव्हता किंवा तो काही अपघातही नव्हता. त्याचा विश्वास हा वारसा होता, त्याचा विश्वास हा परंपरा होता, त्याचा विश्वास त्याची आई आणि आजी यांच्या विश्वासाचा परिणाम होता. तिमोथेचा विश्वास अचानक आला नाही, तो काही अचानक महान सेवक झाला नाही, अचानक पाऊलाचा सहकारी झाला नाही, तो अचानक मंडळीचा नेताही झाला नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मागे 2 देवभक्त स्त्रिया होत्या. आज आपण डबल धमाका ऑफर बघणार आहोत. एकाच प्रवचनातून 2 आईंच्या आयुष्याविषयी बघणार आहोत आणि त्या दोन्ही आईंनी त्यांच्या लेकरांवर केलेले संस्कार कसे पिढ्या घडवत केले. आणि त्या 2 माता आहेत युनिके आणि लोईस. त्यांनी त्यांच्या जीवनात किंवा तिमोथेच्या जीवनात देवाचे वचन पेरले, प्रार्थनेचे बी पेरले, देवभक्त जीवनाचे उदाहरण दिले, विश्वासाचं परंपरा दिली. आता आपण बघूया पहिला भाग, निष्कपट विश्वास म्हणजे काय. पाऊल म्हणतो तुझ्यातील निष्कपट विश्वास. निष्कपट म्हणजे खरा, ढोंग नसलेला, दिखावा नसलेला, परिस्थितीनुसार बदलणारा नाही, घरात आणि बाहेर जो सारखाच असेल तसा विश्वास. लोईस आणि युनिके यांचा विश्वास खरा होता. लोईस फक्त मंडळीमध्ये विश्वास दाखवत आहे, युनिके फक्त मंडळीमध्ये विश्वास दाखवत आहे असं नाही,
तर त्या दोघींचा विश्वास त्यांच्या घरात ते जगत असे. आईचा विश्वास म्हणजे घरातील लेकरांनी पाहिलेले पहिले पवित्र शास्त्र. मूल जेव्हा लहान असतं तेव्हा ते काय लगेच लिहायला वाचायला लागत नाही, म्हणून ते काय पवित्र शास्त्र वाचत नाही, पण ते त्याच्या आईचे जीवन वाचतं. मूल लगेच जाऊन संदेश वगैरे ऐकत नाही किंवा प्रवचन ऐकत नाही, तर ते आईचे शब्द ऐकतात. मूल प्रथमतः लगेच देवाला ओळखत नाही किंवा देवाला पाहत नाही, पण ते आईच्या वागण्यात देवाला पाहतात, आईच्या वागण्यात देवाचे गुण बघतात. लोईस आणि युनिके यांनी तिमोथेला देव दाखवला. त्याच्या जीवनातून, स्वतःच्या जीवनातून, रोजच्या आयुष्यातून त्यांनी त्याला देव दाखवला आणि त्याचा विश्वास वाढवला. म्हणून आज आपण पुढे पाहणार आहोत लोईसचा विश्वास हा पिढ्यांचा पाया कसा ठरला, युनिकेचा विश्वास घरातील आध्यात्मिक वातावरण निर्माण ठरणारा कसा ठरला, आणि तिमोथेचा विश्वास हा त्याची आजी व आईच्या विश्वासाचे फळ कसा ठरला, आणि ऑफकोर्स शेवटी आईचा विश्वास पिढ्या कसा बदलतो किंवा घडवतो. लोईसचा विश्वास पिढ्यांचा पाया. प्रिय मंडळी, पाऊल तिमोथेला लिहितो, तुझ्यातील निष्कपट विश्वास प्रथम तुझी आजी लोईसमध्ये होता. याचाच अर्थ तिमोथेच्या जीवनातील आध्यात्मिक पाया आजी लोईसने घातला होता. तिमोथे महान सेवक झाला, पावलाचा सहकारी झाला, मंडळीचा नेता झाला. पण हे सर्व करण्यापूर्वी त्याला जर कोणी प्रोत्साहन दिले असेल किंवा त्याच्यापुढे जर कोणाचं उदाहरण असेल तर ते होतं एक साधी देवभक्त आजी. चला पाहूया लोईसचा विश्वास कसा होता आणि तो पिढ्यांचा पाया कसा बनला. लोईसचा विश्वास निष्कपट. आपण ह्या आधीच पाहिलं की निष्कपट विश्वास याचा अर्थ ढोंग नसलेला, खरा, शुद्ध, बनावट नसलेला विश्वास होता. पण लोईसचा विश्वास हा फक्त मंडळीपुरता नव्हता किंवा फक्त लोकांसमोर दाखवण्यापुरताही नव्हता किंवा परिस्थितीनुसार बदलणाराही नव्हता. तर तो खरा, ठाम, पक्का विश्वास होता. तो खरा होता, तो जिवंत होता आणि तो घरात व बाहेर दिसणारा होता. स्तोत्र संहिता 112 याचे 1 ते 2 हे वचनात आपल्याला दिसतं, परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भीतो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात, त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकांच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील. धर्मीची संतती सामर्थ्यवान होईल. धर्मी आईचा विश्वास मुलांच्या जीवनात सामर्थ्य निर्माण करतो. लोईसचा विश्वास हा घरातील वातावरण निर्माण करणारा सुद्धा होता. लोईसने तिमोथेला पवित्र शास्त्र शिकवले असेल. आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यातून बघतो, आपल्या घरातील जे मोठे असतात, आई म्हणा किंवा आई कामात असेल तर आजी, मामा, मामी, काकी, आत्या, मावशी, बहीण, ह्या सगळे लोक आपल्याला काही ना काहीतरी रोज दैनंदिन जीवनातून शिकवत असतात. तसंच लोईसनेही तिमोथेला पवित्र शास्त्र शिकवले. तिने त्याला देवाची भीती शिकवली. तिने त्याला प्रार्थना शिकवली. तिमोथेला देव प्रथम कुठं दिसला असेल तो त्याची आजीच्या जीवनात दिसला. तिमोथेचं दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 15वं वचन लिहितो. पाऊल तिमोथेला म्हणतो की तुला माहित आहे की तू आपल्या अति बाल्यावस्थेत असल्यापासून तुला पवित्र शास्त्र वचनाची माहिती आहे. त्यांच्या ठाई तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे. म्हणजेच तू बालपणापासून पवित्र शास्त्र जाणतोस. बालपणापासून कोण शिकवत होतं? तर लोईस आणि युनिके, तिची आजी आणि त्याची आई. आता लोईसचा विश्वास हा परिस्थितीवर अवलंबून नव्हता.
आपण जर बघितलं, आजच्या काळात आपल्याला आपली आपली अडचणी आहेत, समस्या आहेत, तसंच त्या काळामध्ये ख्रिस्ती होणं हे एक धोकादायक प्रकरण होतं. ख्रिस्ती लोकांवर अत्याचार होत असे, ख्रिस्ती लोकांचा समाजात विरोध होत असे, त्यांना बरेच आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत असे. पण लोईसचा विश्वास या सगळ्या परिस्थितींवर अवलंबून नव्हता. ती म्हणत होती, परिस्थिती बदलली तरी माझा देव बदलत नाही. हबक्कुक याचा 3 अध्याय 17 ते 18 ही वचन आपल्याला असं सांगतात, कदाचित अंजिराच्या झाडांना अंजिरे लागणार नाहीत, वेलींना द्राक्षे लागणार नाहीत, जैतुनाच्या झाडांना फळे लागणार नाहीत, शेतात धान्य उगवणार नाही, गोठ्यात शेळ्या मेंढ्या गायी गुरे राहणार नाहीत, तरी मी परमेश्वरा ठाई आनंद करीन, माझ्या तारणहाराजवळ देवाजवळ मला सुख मिळेल. हा होता लोईसचा विश्वास. अंजीर न फळलं तरी मी परमेश्वरात आनंद मानेन. परिस्थितीवर नव्हे तर देवावर विश्वास, असा लोईसचा विश्वास होता. आता लोईसचा विश्वास हा पिढ्यांमध्ये वाहणारा विश्वास होता. पाऊल म्हणतो, प्रथम तुझ्या आजी लोईसमध्ये, मग तुझी आई युनिकेमध्ये आणि आता तुझ्यामध्ये तो निष्कपट विश्वास दिसतो. म्हणजे पहिली पिढी ही त्याची आजी लोईस, दुसरी पिढी ही लोईसची मुलगी आणि तिमथ्याची आई युनिके, तिसरी पिढी तिमथ्या स्वतः, ज्याची आजी लोईस आणि आई युनिके यांनी त्याच्यावर केलेले संस्कार. इथेच आपल्याला 3 पिढ्यांचा विश्वास दिसतो, पिढ्यानपिढ्या वाहणारा विश्वास. म्हणून 3 व्यक्ती, 3 वेगवेगळी नाती, पण विश्वास तोच, निष्कपट, ठाम, देवावर न ढळणारा खरा विश्वास. स्तोत्रसंहिता 145 याचं 4थं वचन सांगतं, परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील, तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील. लोक एकमेकांना सांगतील, म्हणजे एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझे कार्य सांगेल. देवभक्त आई आणि आजी पिढ्यांना देवाकडे नेतात. लोईसचा विश्वास हा तिमथ्याच्या सेवकाईचा पाया आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, तिमथ्याने खूप महान कार्य केलं. तिमथ्य हा पाऊलाचा सहकारी होता, त्याच्याकडे मंडळीचे नेतृत्व होते, त्याने सुसमाचार सुद्धा पसरवला. पण त्याच्या सेवकाईचा पाया हा त्याच्या बालपणीच घातलेला होता आणि तो घातला लोईसच्या विश्वासाने. नीतिसूत्र 31 याचं 28 वचन सांगतं, तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात, तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिमथ्याचे जीवन लोईसच्या विश्वासाचे फळ होते. प्रिय मातांनो, लोईस एक साधी आजी होती, पण तिचा विश्वास हा पिढ्या बदलणारा होता. तुम्ही कदाचित म्हणत असाल, मी काहीही करू शकत नाही, मी प्रसिद्ध नाही, मी प्रभावशाली नाही, मला कोणी ओळखत नाही, मी शिकलेली नाहीये, मला वचनाचं ज्ञान नाहीये. पण देव ह्या सगळ्या प्रश्नांना, तुमच्या सगळ्या शंकांना एकच वाक्य म्हणतो, तुझा विश्वास पुरेसा आहे. लोईसने तिमथ्याला घडवले आणि देव आजही अशाच मातांना शोधत आहे, ज्यांचा विश्वास पिढ्या बदलू शकतो. आता आपण वळूया युनिकेच्या विश्वासाकडे. युनिकेचा जसा लोईसचा विश्वास हा पिढ्यांचा पाया होता, तसा युनिकेचा विश्वास हा घरातील आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा होता. ते कसे आपण पाहूया. जसं पाऊल म्हणतो की हा विश्वास, तुझ्यातील निष्कपट विश्वास हा प्रथम आजी लोईसमध्ये, जे आपण पाहिलं, आणि मग तुझ्या आई युनिकेमध्ये. आता आपण आईच्या विश्वासाकडे येऊया, युनिकेच्या विश्वासाकडे येऊया. तर लोईसने पाया घातला, पण युनिकेने घर बांधले, त्या पायावर तिने उभारणी केली. तिमथ्याचा विश्वास फक्त त्याच्या आजी लोईसकडून नव्हता, तो त्याच्या आईच्या दैनंदिन जीवनातून सुद्धा घडवला गेला. चल, तो कसा हे आपण पाहूया. युनिकेचा विश्वास देवाचे वचन घरात आणणारा विश्वास होता.
तिमोथेला पाऊल म्हणतो, तू बालपणापासून पवित्र शास्त्र जाणतोस. हे आपण आधीच वाचलं, तिमोथेचे दुसरे पत्र याचं 3 अध्याय 15वं वचन, की तो बालपणापासून त्याला शिकवले गेले होते. त्याला पवित्र शास्त्राचा शिकवण देण्यात आली होती. आणि हे त्याला कोणी शिकवलं होतं? प्रथम त्याची आजी लोईस आणि त्याची आई युनिकेने. युनिकेने तिमोथेला देवाचे वचन दिले. तिने त्याला देवाचे वचन हे घरात आणले, मुलाच्या हृदयात पेरले आणि स्वतःच्या दैनंदिन जीवनातून सुद्धा तिने ते वापरून त्याला ते दाखवले की ते रोजच्या रोज जगता सुद्धा येते. तिमोथेला देव प्रथम कुठे दिसला असेल तर त्याच्या आईच्या जीवनात. आई देवाचे वचन वाचते तेव्हा मुलं ते पाहतात. आई जेव्हा प्रार्थना करते मुलं ते ऐकतात आणि तसं शिकतात. आई जेव्हा देवावर विश्वास ठेवते मुलंही विश्वास ठेवायला शिकतात. प्रथम आपल्या मुलांमध्ये कुठलेही गुण रुजवण्यापूर्वी ते आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे, म्हणजे मुलं ते शिकतील. सांगण्यापेक्षा कृतीतून जास्त लवकर शिकता येतं. युनिकेचा विश्वास हा परिस्थितीवर अवलंबून नव्हता. आता कोणीतरी म्हणेल युनिके आणि लोईस ह्या मायलेकी एकाच घरात राहत होत्या, मग त्यांची परिस्थिती वेगळी कशी असेल? आपण एकाच घरात एकाच कुटुंबात राहणाऱ्या सगळ्यांना एकच गोष्ट लागू होत नाही. प्रत्येकाचे समस्या वेगळ्या असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचा विश्वास वेगळा असतो. तसेच प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते. आता युनिकेची परिस्थिती ही वेगळी कशी होती आणि तिचा विश्वास त्याच्यावर परिस्थितीवर न अवलंबून तर देवावर कसा होता हे आपण बघूया. युनिके ही एक मिश्र विवाहित स्त्री होती. म्हणजेच युनिके ही जरी यहुदी असली, विश्वासी असली, तरी तिचा पती हा एक ग्रीक होता. आणि ह्याचं आपल्याला प्रमाण दिसतं ते प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये. पाऊल हा दर्बे व लुस्त्र शहरांमध्ये गेला. तेथे ख्रिस्ताचा एक शिष्य ज्याचे नाव तिमोथे तो होता. तिमोथेची आई एक यहुदी विश्वासणारी स्त्री होती. त्याचा पिता एक ग्रीक मनुष्य होता, म्हणजेच तो यहुदी विश्वासात नव्हता. इथे युनिकेची परिस्थिती ही लोईसपेक्षा वेगळी ठरते, कारण तिच्या पतीचा देवावर विश्वास नव्हता, म्हणजे तिला तिच्या पतीची साथ नव्हती. तिच्या लेकराला विश्वासात वाढवण्यासाठी तर युनिकेला घरात आध्यात्मिक साथ नव्हती. तिला एकटीने तो विश्वास टिकवावा लागत होता. पण ती असं म्हणाली नाही की माझा विश्वास नाहीये, माझ्या नवऱ्याची मला साथ नाहीये, माझे नातेवाईक मला साथ देत नाही म्हणून मी पण विश्वास ठेवणार नाही. तर ती असं म्हणाली, मी देवावर विश्वास ठेवेन, जरी मी एकटी असले तरी मी विश्वास ठेवेन. यहोशुआ याचं 24वा अध्यायाचं 15वं वचन काय सांगतं? पण कदाचित या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहत असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोरांच्या दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्या पुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करू. जसे यहोशुआने सांगितले की तो व त्याचे घराणे हे देवाची सेवा करतील, यहोवाची सेवा करतील, तसेच लोईसने पतीची साथ नसली तरी सुद्धा आपल्या आईच्या साथीने हे सांगितलं की मी व माझे कुटुंबीय हे देवाची सेवा करतील, परमेश्वराची सेवा करतील. म्हणूनच युनिकेने हे एकटीने तिचा विश्वास जगला आणि हे तिच्या पुत्राने तिमोथेने पाहिले तिच्या वागण्यातून. म्हणून आजही अनेक माता म्हणत असतील की मला पतीची साथ नाही, घरात आध्यात्मिक वातावरण नाही, मुलं देवापासून दूर आहेत, कुटुंबात विरोधात आहेत, पण देव तरीही म्हणतो एक आईचा विश्वास संपूर्ण घर बदलू शकतो. म्हणून विश्वासात राहा, खंबीर राहा. पुढे युनिकेचा विश्वास हा दैनंदिन जीवनात दिसणारा होता. युनिकेचा विश्वास हा फक्त रविवारी किंवा मंडळीत असा दिसणारा नव्हता, बाहेरच्यांमध्ये दिसणारा असा नव्हता, तो दररोज दिसत असे. तिमोथेने तिच्या जीवनात पाहिले की ती कायम रोजच्या रोज देवावर अवलंबून राहत असे.
ती प्रार्थनेत टिकून राहत असे, ती संकटात देवावर विश्वास ठेवत असे, ती रोज देवाचे वचन वाचत असे, देवाचे वचन पाळत असे. तिच्या अंगी नम्रता, प्रेम, संयम हे गुण त्याला रोज दिसत असे. मूल आईचे शब्द कमी ऐकतात. कितीदा तुम्ही हे करा ते करा ते ऐकणार नाही, पण तुमचं जीवन ते जास्त पाहतात आणि त्यातूनच ते अनुकरण करायला शिकतील. नीतिसूत्राचा 31 अध्याय 26 वचन सांगतं, ती शहाणपणाचे बोल बोलते, ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकवते. म्हणजेच ती शहाणपणाने बोलते आणि तिच्या जिभेवर कृपेची शिकवण असते. तीच कृपेची शिकवण, तेच शहाणपणाचे बोल युनिकेने तिच्या जीवनात जगले आणि तिमत्याने ते आचरले. युनिकेचा विश्वास हा मुलाच्या भविष्याला दिशा देणारा ठरला. युनिकेने तिमथ्याला फक्त वाढवले नाही, तिने त्याला देवाच्या मार्गावर चालवले. तिने त्याला देवाचा मार्ग दाखवला व त्यावर चालण्यासाठी शक्ती सामर्थ्य पुरवले आणि त्याचा पाठीराखा अशी ठरली ती. तिने त्याला शिकवले ती देवाची भीती, देवाचे वचन, देवाची प्रार्थना, पवित्र जीवन आणि सेवकाईचे मूल्य. कारण ती सेवा तिची आई युनिके लोईस करत होती, तिने स्वतः केली, जी तिमथ्याने त्याची आजी व आईच्या आयुष्यात बघितली. नीतिसूत्राचा 22 अध्याय आणि 6 वचन सांगतं, लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा, मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गाने जगेल. म्हणूनच तिमथ्याचा विश्वास हा युनिकेच्या विश्वासाचे फळ होता. मुलाला योग्य मार्गावर चालवा. युनिकेने हे केले आणि तिमथ्य आयुष्यभर देवाच्या मार्गावर राहिला. युनिकेचा विश्वास हा पाऊलाच्या सेवकाईला आधार देणारा होता. पाऊल तिमथ्याला म्हणतो, 1 तिमथ्य 1 अध्यायाचं 2 वचन, की तू माझा खरा पुत्र आहेस. विश्वासातील माझ्या खऱ्या पुत्राला तिमथ्याला आपला पिता देव आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचकडून कृपा, दया व शांती असो. पाऊल हा तिमथ्याला मिळाला त्याचे कारण होते लोईस आणि युनिके. लोईस ने जेव्हा युनिकेला देवाच्या वचनात वाढवले, तेव्हा युनिकेने पतीची साथ नसताना सुद्धा आपल्या मुलाला देवाला समर्पण केले. तिने ते त्याला देवाला दिले. तिने प्रथम देवाला दिल्यामुळे पावलाला पुढे तिमथ्यची साथ सापडली आणि तो त्याच्या सेवा कार्यात त्याला मदत करू लागला. आईचा विश्वास फक्त घर बदलत नाही, तो ते देवाचे राज्यही बदलण्यास मदत करतो. प्रिय मातांनो, तर तुम्ही म्हणत असाल, जसं आपण बघितलं लोईस एक साधी आजी होती, तसंच युनिके ही एक साधी आई होती, पण तिचा विश्वास हा पिढ्या बदलणारा होता. तुम्ही म्हणाल, मी एकटी आहे, मला साथ नाही आहे, माझ्या घरात आध्यात्मिक वातावरण नाहीये, माझ्या कुटुंबियांचा विश्वास नाहीये. पण देव काय म्हणतो, तू एकटी नाहीस, मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझा विश्वास पुरेसा आहे. लोईसचा विश्वास पाहिला, आपण युनिकेचा विश्वास पाहिला. आता आपण तोच निष्कपट विश्वास तिमथ्याचा कसा आहे ते पाहूयात. तिमथ्याचा विश्वास हे आईच्या विश्वासाचे फळ आहे. 2 तिमथ्य 1:5 मध्ये पाऊल सांगतो की पहिला हा निष्कपट विश्वास तुझी आजी लोईसमध्ये होता, मग तुझी आई युनिकेमध्ये होता आणि आता तोच विश्वास तुझ्यातही आहे. याचाच अर्थ लोईसचा विश्वास युनिकेकडे गेला, पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला दिला, युनिकेने तो विश्वास पुढे तिमथ्याला दिला, दुसऱ्या पिढीने तो तिसऱ्या पिढीला पुढे दिला. म्हणजेच तिमथ्याचा विश्वास हा देवाच्या राज्याचा फळ देणारा ठरला आणि तो पिढ्यानं पिढ्या असा विश्वास ठरला, म्हणून तो वारसा ठरला. आता तिमथ्याचा विश्वास हे आईच्या विश्वासाचं फळ होता. ते कसं हे आपण तिमथ्याच्या विश्वासाकडून बघूया. तर तिमथ्याचा विश्वास हा स्थिर व दृढ विश्वास होता. तिमथ्य तरुण होता, त्याला अनेक आव्हाने होती, त्याच्याकडे मंडळीचे नेतृत्व होते, त्याला आडकाठी घालणारे बरेच खोटे शिक्षक होते, त्याच्यावर अत्याचार केले जात होते, पाऊल तुरुंगवासात होता, याचंही त्याला ओझं होतं, त्याच्यावर जबाबदारी दिली होती.
पण ह्या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा पाऊल म्हणतो, तुझ्यातील विश्वास खरा आहे. तिमथ्याचा विश्वास हा ढोंगी नव्हता, हा वरदेखलेपणा नव्हता, दाखवण्यासाठी नव्हता, वाहवाह करून घेण्यासाठी नव्हता. तो खरा तळमळीने देवासाठी कार्य करत होता. म्हणून तिमथ्याचा विश्वास ढोंगी नव्हता, कमकुवत नव्हता, परिस्थितीनुसार बदलणाराही नव्हता. तो स्थिर होता, कारण त्याच्या आईचा विश्वास स्थिर होता, त्याच्या आजीचा विश्वास स्थिर होता. तिमथ्याचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 12 वचन म्हणतं, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. तर पाऊल तिमथ्याला काय सांगतोय, तुझा विश्वास हा विश्वासूंना आदर्श असू दे. म्हणजे जे सगळे विश्वास ठेवतात देवाच्या वचनावर, त्यांनी तुझ्याकडे बघून त्यांचा विश्वास अजून दृढ होण्यास मदत व्हावी. तिमथ्याचा विश्वास हा आदर्श होता, कारण त्यांनी त्याचा हा विश्वास त्याच्या आईच्या आणि आजीच्या जीवनातून बघून आदर्श पाहिला होता आणि म्हणून तो त्यांनी स्वतःच्या आयुष्यातही घेतला होता. तिमथ्याचा विश्वास हा देवाच्या वचनावर आधारित होता. आणि ते कसं, तर आपण हे आधी पण हे वचन बघितलं होतं, तिमथ्याचे 2 पत्र याचा 3 अध्याय 15 वचन, की बालपणापासून पवित्र शास्त्र जाणतोस. तो मोठा झाला तेव्हा त्याला शिकायची गरज नव्हती. त्याच्या आजीने त्याला पवित्र शास्त्रातून शिकवलं होतं, त्याच्या आईने त्याला पवित्र शास्त्रातून शिकवलं होतं. पुढे तो स्वतः सुद्धा शिकला आणि मग पावलाच बरोबर जेव्हा तो सेवा कार्य करू लागला तर आणखीन तो त्या वचनात वाढला. म्हणून तिमथ्याचा विश्वास हा भावना किंवा परंपरेवर नव्हता, की करत आलेला आहे पिढ्याने पिढ्या म्हणून आपण करतो, नाही. तो देवाच्या वचनावरचा विश्वास होता. त्याला देवाचे वचन त्याच्या आईने शिकवले, त्याच्या आजीने त्याच्या आयुष्यात ते पेरले आणि पावलाने ते वाढवले. तिमथ्याचा विश्वास हा सेवकाईत दिसणारा विश्वास होता. तिमथ्य फक्त विश्वासू नव्हता, तर तो सेवक सुद्धा होता. येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, मी सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास आलो. आणि येशू ख्रिस्ताचा कित्ता हा तिमथ्याने त्याच्या आयुष्यात दाखवून दिला, की तो सेवा करून घेत नव्हता, पण तो सेवा करत होता. तो पावलाचा सहकारी झाला, तो मंडळीचा नेता झाला, तो सुसमाचाराचा प्रचारक झाला, त्याने पावलाच्या पत्रांचं प्राप्तकर्ता झाला, तो अनेक मंडळींची देखरेख करणारा झाला. त्याच्या सेवकाई आईच्या विश्वासाचे फळ होते. फिलिप्पिकरास पत्र याचं 2 अध्याय 20 वचन सांगतं, तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करत असणारा दुसरा कोणीही समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. हे पाऊल तिमथ्याबद्दल बोलत आहे. म्हणजे त्याच्या मनात तिमथ्याबद्दलची जी भावना आहे, जी प्रेम आहे, जी कळकळ आहे, ते दुसऱ्या कुणाबद्दल नाही. जो विश्वास त्याचा तिमथ्याबद्दल आहे, तो जे कार्य करू शकतो, तो दुसऱ्या इतर व्यक्तींबरोबर नाहीये. तिमथ्यासारखा माझ्या मनाचा कोणीच नाही. पावलाला तिमथ्य जो भेटला तो युनिके आणि लोईसच्या विश्वासामुळे भेटला, कारण त्यांनी आधी त्याला देवाच्या वचनात स्थिर केले आणि देवाकडे सोपवले. तिमथ्याचा विश्वास हा पावलाच्या हृदयाला आनंद देणारा होता. पाऊल म्हणतो 2 तिमथ्य याचा 1 अध्याय 3 वचनात, माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेक भावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. ही आठवण तो तिमथ्याबद्दल करतो. तिमथ्याचा विश्वास पावलासाठी आनंद देणारा आहे, तो समाधान देणारा आहे, तो आशीर्वाद देणारा आहे, तो कृतज्ञता देणारा आहे. आणि ह्याचे कारण त्याच्या पाठीमागे असणाऱ्या 2 आईंचा विश्वास, त्याची आजी आणि त्याची आई, लोईस आणि युनिके. तिमथ्याचा विश्वास हा पिढ्यांवर प्रभाव टाकणारा होता. तिमथ्याचा विश्वास स्वतः पिढ्यानुपिढ्या पुढे आलेला होता, 2 पिढ्यांपासून पुढे आलेला होता, पण त्यांनी सुद्धा पुढे पिढ्या घडवणारच काम केलं. तिमथ्याचा विश्वास हा फक्त त्याच्या पुरता नव्हता, तो पिढ्यांवर प्रभाव टाकणारा होता. आज आपण त्याच्या पत्रातून वाचतो, त्याच्या आयुष्यातून शिकवण घेतो. सेवक कसा असावा याबद्दलचे बरेचसे गुण त्याच्या आयुष्यातून घेतले जातात. मंडळीमध्ये डिकन कसे असावे, सेवक कसे असावे, वडीलधारी मंडळी कसे असावे,
यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, देवाची त्यांच्याकडून काय इच्छा आहे, हे सगळे गुण आपल्याला तिमथ्यामध्ये दिसतात. हे आपण त्याच्याकडून शिकतो. ही आपली कितवी पिढी हे आपल्याला माहिती नाहीये, पण तो पिढ्यानपिढ्या प्रभाव टाकणारा त्याचा विश्वास होता. हे सर्व शक्य कसे झाले, तर त्याच्या मागे असणारी युनिके आणि लोईस यांच्या विश्वासामुळे. प्रिय मातांनो, तिमथ्य हा महान झाला कारण त्याच्या मागे त्याची देवभक्त आजी व आई होती. आतापर्यंत आपण पाहिलं निष्कपट विश्वास काय आहे, युनिकेचा विश्वास कसा होता, लोईसचा विश्वास कसा होता. लोईसचा विश्वास हा पाया घालणारा होता, युनिकेचा विश्वास हा घरात धार्मिक वातावरण निर्माण करणारा होता आणि तोच निष्कपट विश्वास तिमथ्यामध्ये होता. पिढ्यानपिढ्या प्रभाव करणारा, बदलणारा हा असा विश्वास होता. तर ह्या तिघांचाही विश्वास पाहिल्यानंतर आपण बघूया आईचा विश्वास, एक सामान्य आई ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याच जण येऊ शकता, ज्या आता सध्या माता आहेत, होणाऱ्या आहेत, होतकरू आहेत आणि पुढे होतील, त्या सर्वांचाच आहे. तर आपलं वागणं, आपलं आचरण कसं असावं, ज्याच्यामुळे आपणही पिढ्या बदलण्याची क्षमता ठेवू शकतो. तर आईचा विश्वास पिढ्या कसा बदलतो. 2 तिमथ्य याचा पहिला अध्याय 5वं वचन तर आपल्याला दाखवलेलं आहे की आपण इथे 3 पिढ्या बघतो, लोईस, युनिके आणि तिमथ्य. या 3 पिढ्यांची आध्यात्मिक साखळी आपण पाहिली. ही फक्त 3 नावे नाहीयेत, पण ती आध्यात्मिक साखळी आहे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पुढे दिलेला तो विश्वास आहे. देवबाप स्वतः म्हणतो, एका व्यक्तीच्या विश्वासामुळे त्याच्या पिढ्यांना आशीर्वाद मिळतील. तर देव आपल्याला आजही दाखवतो, एका आईचा विश्वास संपूर्ण पिढ्या बदलू शकतो. आणि ते कसे. आईचा विश्वास मुलांच्या हृदयात देवाचे बी पेरतो. लोईसने युनिकेमध्ये बी पेरले, युनिकेने तिमथ्यामध्ये बी पेरले. देवाचे वचन हे बी आहे. आणि आपल्याला कुठे दिसते, तर लूक याचा 8वां अध्याय 11वं वचन. बोधकथेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे, बी हे देवाचा संदेश आहे. देवाचे वचन हे बी आहे आणि हे बी आई आपल्या मुलांच्या हृदयात पेरते. जे आई जेव्हा लेकरांना वचन ऐकवते, लहानपणापासून तुम्ही कथाच्या संदर्भात म्हणा किंवा गाण्यांच्या द्वारे म्हणा, लहान सहान गोष्टीतून म्हणा, आपल्या रोजच्या जीवनातून म्हणा, जे आपण शिकवतो ते बी हे देवाचं वचन, देवाचा संदेश आई ही आपल्या मुलांच्या हृदयात पेरत असते. म्हणून आई देवाचे वचन पेरते आणि देव त्याला खत पाणी देऊन वाढवतो. म्हणून तुमचा विश्वास तुमच्या मुलांना देवाकडे नेतो. तुमचे जीवन त्यांच्यासाठी हे पहिले पवित्र शास्त्र आहे. आपण सर्वच वास्तविक बघायला गेलो हे विधर्मी लोकांसाठी पवित्र शास्त्र आहोत. आपण कसे बोलतो, चालतो, वागतो, परिस्थितीत कसे वागतो, आपण फक्त वचन सांगणारे नाही पण ते जगणारे आहोत का, त्या विश्वासात राहणारे आहोत का, हे सगळे बाकीचे लोक फक्त आपल्याकडे बघून ठरवतात. आता ख्रिस्ताची शिकवण ही बऱ्याच लोकांना त्याच्याकडे आकर्षित करणारी होती. जसं महात्मा गांधी म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ख्रिस्ताची शिकवण प्रचंड प्रमाणात आवडली होती. पण जेव्हा ते ख्रिस्ती लोकांकडे बघत तेव्हा ती लोक ते आचरणात आणत नाहीत आणि म्हणून ते ख्रिस्ती होण्याकडे त्यांचा कल नव्हता. आणि म्हणून त्यांनी ह्याच सगळ्या मूलभूत गोष्टी घेऊन दुसरे असे विश्वासाचे माध्यम उघडे केले लोकांसाठी. पण आपण जर पवित्र शास्त्र आपल्या जीवनात आचरण केलं तर तो विश्वास मुलांमध्ये नक्कीच आपल्याला तो दिसून येईल. आईचा विश्वास मुलांच्या जीवनात ही आध्यात्मिक दिशा देते. युनिकेने तिमथ्याला देवाचा मार्ग दाखवला. तिने त्याला काय शिकवलं तर देवाची भीती, देवाचे वचन, देवाची प्रार्थना, देवासाठी जगणारे पवित्र जीवन, सेवकाईचे मूल्य. आणि हे सर्व पहिलं तिने प्रथम स्वतःच्या आयुष्यात अनुसरले आणि तेच पाहून तिने त्याला शिकवले आणि म्हणून ते आत्मसात करून त्याला सोपे गेले. कारण त्याला त्याच्या पुढे दिसत होतं उदाहरण की हे सगळं ती तिच्या आयुष्यात करत होती. मुलं आईकडून दिशा घेतात. नीतिसूत्र्याचा 22वा अध्याय 6वं वचन काय सांगतं, लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकव. म्हणजे मुलांना योग्य मार्ग लहान असताना शिकवायचा असतो.
ती दिशा ही आईने द्यायची असते, म्हणजे ते कुठेही भरकटणार नाही, आणि भरकटले तरी ते पुन्हा देवाच्या मार्गाकडे, देवाकडे परत येतील. आईचा विश्वास हा मुलांना संकटात स्थिर ठेवतो. तिमोथेय हा तरुण होता, त्याला भरपूर विरोध होता, त्याला भीतीही वाटत असेल, त्याच्यावर जबाबदारी होती. पण पाऊल म्हणतो, दुसरे तिमोथेयचा 1 अध्याय 7 वचनात म्हणतो, देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिला नाही, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. आणि तिमोथेला हे कोणी शिकवले? त्याच्या आईने व आजीने. आईचा विश्वास मुलांना संकटात स्थिर करतो. आजही प्रत्येक विश्वासू आई ही आपल्या मुलांना, ते जेव्हा परीक्षेत जातात, नोकरीसाठी जातात, त्यांच्या नात्यांसाठी ते जेव्हा संघर्ष करतात, तेव्हा जेव्हा आई प्रार्थना करते, प्रार्थनेत स्थिर राहते, तिचा विश्वास स्थिर राहतो, तर मुलं सुद्धा त्या विश्वासात स्थिर राहतात. आईचा विश्वास मुलांना देवाच्या सेवेसाठी उभे करतो. तिमोथेय हा पाऊलचा सहकारी झाला, तो मंडळीचा नेता झाला, तो सुसमाचाराचा प्रचारक झाला. हे सर्व शक्य झाले कारण युनिकेने त्याला देवाला अर्पण केले होते. तिने त्याला देवाचा मार्ग दाखवला होता आणि त्यावर चालवण्याचे सुद्धा त्याला प्रोत्साहन दिले होते. 1 शमूएल याचा 1 अध्याय 28 वचन काय सांगते ते पाहूया. आता मी तो परमेश्वराला अर्पण करते, तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करेल. हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले आणि परमेश्वराची भक्ती केली. हन्ना ह्या मातेबद्दल आपण भरपूर ऐकलेलं आहे. तिने देवाकडे रडून रडून प्रार्थना करून शमूएलाला मिळवले, पण तिने शपथ वाहिली होती की तू मला मूल दे आणि मी पुन्हा ते तुझ्या कार्यासाठी समर्पण करेन. आणि तिने ते केले. तिला जेव्हा मूल झाले तेव्हा तिने त्याला परमेश्वराकडे परत दिले, त्याच्या सेवकाईसाठी परत दिले. आणि तिने त्याला परमेश्वराच्या देवाच्या सेवेसाठी उभे केले. मी आता परमेश्वराला अर्पण केले. हन्नाने शमूएलाला अर्पण केले, युनिकेने तिमोथेला अर्पण केले. आज आपल्यातील प्रत्येक मातेने सुद्धा आपल्या विश्वासाच्या द्वारे मुलांना देवाच्या सेवेसाठी उभे केले पाहिजे. बऱ्याचदा लोक म्हणतात, हा मुलं मोठे होऊन काय करणार, डॉक्टर. आधी असायचं डॉक्टर, इंजिनियर, नर्स, टीचर, 4च प्रोफेशन्स होते. पण आजकालच्या मुलांना तर खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यांच्याकडे भरपूर पर्याय आहेत. पण क्वचितच आपण असं ऐकतो की माझा मुलगा सेवकाई करेल, पाळक बनेल, किंवा माझी मुलगी सेवा करेल, सेवा कार्य करेल. आजही ह्या सेवा कार्याकडे हवं त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाहीये. म्हणून आईचा विश्वास मुलांना देवाच्या सेवेसाठी उभे करतो. आजकालच्या आईंना सुद्धा ह्या गोष्टीची आवड असली पाहिजे आणि त्यांनी मुलांना सेवेकार्यासाठी उभे पण केले पाहिजे. आजच्या काळाची ती गरज आहे, निकडीची गरज आहे. आईचा विश्वास मुलांच्या आध्यात्मिक डीएनए मध्ये असतो. डीएनए आपण हा शब्द ऐकलेला आहे, तो तुमच्या अनुवांशिक असतो आणि आई वडिलांकडून तो तुमच्याकडे येतो. तर जसे रक्त पिढ्यांमध्ये जाते तसेच विश्वासही पिढ्यांमध्ये जातो. लोईसचा विश्वास युनिकेकडे, युनिकेचा विश्वास तिमोथेकडे, तिमोथेचा विश्वास मंडळीकडे, मंडळीचा विश्वास आज आपल्याकडे. जर तो विश्वास सुरुवातीच्या पहिल्या पिढीकडेच नसता तर आपल्यापर्यंत तो आलाही नसता. स्तोत्रसंहिता 145:4 म्हणतं की तू केलेल्या कृत्यांचे वर्णन लोक सदैव करत राहील, पिढ्यानपिढ्या करत राहील. एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझे कार्य सांगत जाईल. आईचा विश्वास पिढ्यांमध्ये वाहतो. आईचा विश्वास मुलांना देवाच्या आवाजाकडे संवेदनशील बनवतो. आज तर इतकं सोशल मीडियाचं उहापोहा चालू आहे की घरात एकमेकांशी बोलणं, संवाद करणं हा प्रकारच नाहीये. एका टेबलवर बसून जरी जेवायला एकत्र बसले असतील तरी प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाचे मोबाईल असतात. संवाद हरवलेला आहे, संवेदनशीलता हरवलेली आहे, नाते हरवलेले आहेत. पण आपल्याला मातांना त्यांच्या विश्वासाद्वारे मुलांना देवाचा आवाज ऐकण्यासाठी संवेदनशील बनवायचंय. तिमोथेय देवाचा आवाज ऐकू शकत होता. तो पाऊलाच्या शिकवणीकडे प्रतिसाद देत होता.
तो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला मानत असेल आणि त्याप्रमाणे तो चालत असेल, हे सर्व त्याच्या आईच्या विश्वासामुळे होते. म्हणून आजच्या मातांना तो जास्त विश्वासाने प्रार्थना करण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींपासून लांब राहून देवाच्या वचनाकडे लेकरांनी वळावं यासाठी. आईचा विश्वास हा मुलांच्या जीवनात अदृश्य संरक्षण बनतो. आईची प्रार्थना मुलांच्या जीवनात संरक्षण आणते, मार्गदर्शन आणते, आशीर्वाद आणते, दैवी हस्तक्षेप आणते. हे सगळं आईच्या विश्वासामुळे घडते. एक संरक्षणाचं कवच लेकरांच्या भोवती घडवलं जातं. योब याचा 1 अध्याय 5 वचन सांगतं, की योबाने त्याच्या लेकरांसाठी, त्यांनी कळत नकळत केलेल्या चुकांसाठी तो प्रार्थना करत असे. जसा योब प्रार्थना करत असत तसंच तो नियमितपणे रोज सकाळची त्याची ही प्रार्थना असत असे. तसंच आईची प्रार्थना ही रोज निरंतर केलेली प्रार्थना मुलांच्या जीवनात अदृश्य ढाल बनते. म्हणून चुकून केलेल्या चुकांसाठी किंवा जाणून बुजून केलेल्या चुकांसाठी सुद्धा आई देवाकडे लेकरांसाठी क्षमा याचना करते. तसं प्रिय मातांनो, तुमचा विश्वास तुमच्या मुलांचे भविष्य बदलू शकतो, तुमच्या घराचे वातावरण बदलू शकतो, तुमच्या पिढ्यांना बदलू शकतो, देवाचे राज्य बदलू शकतो, देवाच्या राज्याचे कार्य करण्यासाठी मदत करू शकतो. म्हणून हा असा विचार करू नका की पूर्वीच्या जमान्यामध्ये लोकांनी केलं, आम्ही करू शकत नाही. आपला जिवंत परमेश्वर तेव्हाही तसाच सारखा होता, आजही आणि उद्याही तसाच राहील. तो तेव्हाही चमत्कार करत होता, आत्ताही चमत्कार करेल आणि पुढेही करेल. म्हणून त्याला विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास आचरणाऱ्या लोकांची नितांत गरज आहे. तशा माता आपण होऊ शकतो का? प्रिय मंडळी, आज आपण पाहिले की लोईसचा विश्वास हा पिढ्यांचा पाया कसा ठरला. युनिकेचा विश्वास हा घरातील आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा कसा ठरला. तिमोथेचा विश्वास हा आजी व आईच्या विश्वासाचे फळ कसा ठरला. आणि आईचा विश्वास पिढ्या कसा बदलतो. ही फक्त 3 व्यक्तींची कथा नाही, ही देवाच्या राज्यातील एक आध्यात्मिक सत्य आहे. प्रिय मातांनो, कदाचित तुम्हाला वाटत असेल, मी कोण आहे, मी काय करू शकते, माझ्याकडे काय आहे. देवाला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, तुझा विश्वास पुरेसा आहे. तुझा विश्वास मुलांना बदलू शकतो, तुझा विश्वास घराला बदलू शकतो, तुझा विश्वास पिढ्यांना घडवू शकतो, तुझा विश्वास राष्ट्रालाही बदलू शकतो. लोईस आणि युनिके याने तिमोथेला त्याचे भविष्य घडविण्यास मदत केली आणि देव आजही मातांचा उपयोग मुलांना घडवण्यासाठी करत आहे. आईचा विश्वास म्हणजे नेमकं काय, की तुम्ही फक्त चर्चला जाता, किंवा तुम्ही फक्त बायबल वाचता, किंवा तुम्ही फक्त धार्मिक विधी पाळता, असं नाहीये. पण आईचा विश्वास हा खरा, जिवंत, निष्कपट असला पाहिजे. तो घरात व बाहेर सारखाच दिसला पाहिजे. तो मुलांसमोर देवभक्त जीवन जगत आहे असं दिसला पाहिजे. प्रार्थनेत मुलांना उतरवणारा असला पाहिजे. स्वतः प्रार्थना केली पाहिजे, मुलांनाही प्रार्थना शिकवली पाहिजे. देवाचे वचन घरात आणणारा असा हवा, मुलांना देवाच्या मार्गावर चालवणारा असा हवा. आजही मातांनो, देव तुम्हाला म्हणत आहे की तू एकटी नाहीस. तुझा विश्वास व्यर्थ नाही, तुझे अश्रू व्यर्थ नाहीत, कारण ते मी पाहतो. तुझ्या प्रार्थना व्यर्थ नाहीत, कारण त्या मी ऐकतो. तुझ्या मुलांसाठीची तुझी तळमळी व्यर्थ नाही, कारण मी त्यांच्यासाठी काम करतो. तुझा विश्वास तुझ्या पिढ्यांना बदलू शकतो. तुम्ही प्रसिद्ध नसाल, तुमच्याकडे मोठी पदवी नसेल, तुमच्याकडे संपत्ती नसेल, पण तुमच्याकडे विश्वास आहे. आणि देव म्हणतो, मला तुझा विश्वास पुरेसा आहे. प्रिय मंडळी, लोईसने युनिकेला घडवले, युनिकेने तिमोथेला घडवले, तिमोथेने मंडळीला घडवले, मंडळीने जगाला घडवले. हे सर्व सुरू झाले एका सामान्य आईच्या विश्वासातून, एका आजीच्या विश्वासातून. आज देव आपल्याला विचारत आहे, तुझा विश्वास कोणाला घडवेल? तुझा विश्वास कोणत्या पिढ्यांना स्पर्श करेल? तुझा विश्वास कोणत्या मुलाला देवाच्या सेवेसाठी उभे करेल? देव आजही अशा मातांना शोधत आहे ज्यांचा विश्वास पिढ्या बदलू शकतो.
आज आपल्याला काय शिकायचं आहे, तर तुमचा विश्वास तुमच्या मुलांचा भविष्याचा पाया आहे. तुम्ही आज जे जगता, तुमची मुले उद्या तेच जगतील. तुमचा विश्वास तुमच्या मुलांच्या सेवकाईचा पाया बनू शकतो. तुम्ही प्रार्थना करा, देव तुमच्या मुलांना उभे करेल. तुमचा विश्वास तुमच्या घराचे वातावरण बदलू शकतो. तुम्ही जर देवभक्त असाल तर घर देवभक्त होईल. तुमचा विश्वास तुमच्या मुलांना देवाच्या सेवेसाठी उभे करू शकतो. युनिकेने तिमथ्याला घडवले, देवाने त्याला नेता बनवले. तुम्ही प्रार्थना करता, देव तुमच्या मुलांना उभे करतो. तुमचा विश्वास तुमच्या मुलांना देवाच्या मार्गावर ठेवतो. युनिकेनं तिमथ्याला देवाचा मार्ग दाखवला, तो आयुष्यभर त्या मार्गावर चालला. तुमची मुलेही त्या विश्वासावर आणि देवाच्या मार्गावर चालतील. तुमचा विश्वास तुमच्या मुलांना देवाच्या राज्यासाठी वापरू शकतो. आईचा विश्वास, मुलाचा विश्वास, देवाचे कार्य. तुमचा विश्वास तुमच्या मुलांच्या जीवनात चमत्कार घडवू शकतो. तुम्ही पेरता तेव्हा देव फळ देतो. आज या निमित्ताने, मातृदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या आईचे सुद्धा आभार मानू इच्छिते. माझ्या आईवडिलांनी मला उत्तम संस्कार दिले, उत्तम शिक्षण दिलं, विशेष करून देवाच्या वचनाची ओळख दिली, देवाच्या वचनाची आवड निर्माण केली, प्रार्थना शिकवली, शास्त्रवाचन शिकवले. देवाच्या वचनात पुढे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कायम माझे पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. आणि म्हणूनच आज मी माझ्या मातेसाठी म्हणत आहे की तिचा विश्वास देवाने वाढवला आणि तिच्या लेकीचा वापर तो देवाच्या कार्यासाठी करत आहे. तसाच तुम्हा प्रत्येकाचा विश्वास, प्रत्येक आईचा विश्वास असा असू द्या, तो निष्कपट विश्वास असू द्या, देवावर खरा, ढोंगी नसणारा, घरात बाहेर सारखा असणारा आणि परिस्थितीवर अवलंबून नसणारा, पण देवाच्या वचनावर, देवावर अवलंबून असणारा असू द्या. नक्कीच तुमची मुले महान कार्य करतील, मोठी कार्य करतील आणि तुमच्या पिढ्या आशीर्वादित होतील. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 परमेश्वरा, देवप्पा, आम्ही प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवतो. आजचा तुझा हा संदेश जो आम्ही ऐकलेला आहे देवप्पा, आम्हाला लोईस आणि युनिके या दोन मातांप्रमाणे, त्यांच्या विश्वासाप्रमाणे, जसे ते तुझ्या विश्वासात, तुझ्या वचनात स्थिर राहिले, तसे आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनात, तुझ्या शब्दात स्थिर राहण्यासाठी तू आम्हाला शक्ती सामर्थ्य पुरव. हे देवप्पा, आम्ही प्रत्येक मातेला तुझ्या हाती सोपवतो. प्रत्येक मातेला तू हा विश्वास दे की तू त्यांची प्रार्थना ऐकतोस. त्या एकट्या नाही आहेत. तू त्यांच्या प्रत्येक अश्रू हा तू जपून ठेवतोस. तू त्यांच्या मुलांचे संरक्षण करतोस. तू त्यांच्या मुलांची काळजी घेतोस. तू त्यांच्या मुलांना वाढवतोस. तू त्यांच्या मुलांना योग्य मार्गावर ठेवतोस. फक्त त्यांनी त्यांचा विश्वास हा निष्कपट ठेवला पाहिजे देवपा. म्हणून आम्ही प्रत्येक मातांना, प्रत्येक लेकराला, प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवतो देवपा. आणि आम्ही फक्त वचन ऐकणारे न होता ते ग्रहण करून त्या आमच्या दैनंदिन जीवनात वापरणारे असे भावे देवपा. म्हणून तू आम्हाला शक्ती सामर्थ्य पुरव. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्हाला तू मदत केलीस. तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस. तुझ्या सेविकीच्याद्वारे जे वचन आमच्याकडे आलं आहे प्रभू देवा, त्यावर आम्ही अधिक मनन करावं आणि आमच्या जीवनामध्ये त्याचं आज्ञापालन आम्ही करावं, यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. प्रभू, आज आम्ही सर्व मातांसाठी प्रार्थना करतो, जे आमच्या जवळ आहेत, आमच्यापासून दूर आहेत. प्रभू, त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांचं प्रेम, त्यांचं संगोपन, त्यांचे संस्कार याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, त्या प्रत्येकीचं जीवन तू आशीर्वादित कर. त्यांची तू काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांना निरोगी ठेव, त्यांना तू भरपूर आयुष्य दे. ज्या माता आज आमच्यामध्ये नाहीत त्यांचे आम्ही आठवण करतो आणि त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांनी जे आमच्यावर संस्कार केले, आमच्यासाठी त्याग केला, कष्ट केले, तुझं प्रेम आमच्यासाठी प्रगट केलं प्रभू, तुझ्या मार्गामध्ये, तुझ्या भयामध्ये वाढण्यास आम्हाला मदत केली,
त्या आमच्या आईबद्दल, मातेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आणि त्रासात आहेत प्रभू, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला विनंती करतो प्रभू की त्यांचं येणारं वर्ष त्यांच्यासाठी अतिशय आशीर्वादाचं कर. त्यांची तू काळजी घे, त्यांच्या गरजा पूर्ण कर, त्यांना सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि त्या प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचं संरक्षण कर. त्या भयंकर उष्णतेमध्ये तू आमची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला निरोगी ठेव आणि पुन्हा एकदा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आण. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या प्रियजनांबरोबर, सर्व माता भगिनी यांच्याबरोबर आणि देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. काय प्रियजन हो, आजची उपासना आशीर्वादित ठरली. प्रभूने तुम्हाला विशेष आशीर्वाद दिला. विशेषतः आमच्या सर्व मातांना प्रभूचा विशेष आशीर्वाद मिळाला. चला आता हा आशीर्वाद आपण इतरांना देऊया. उपासनेची लिंक त्यांनाही पाठवूया. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.